गोलंदाजाने हा पिचचा बॉल होता, परंतु बॅट पडला एका माराच्या नादामध्ये निर्धावी चेंडू निघतोय, कुठल्याही प्रकारे धाव नाही. आणि आता मात्र उचलून मारला बॉल जातो शुमारेषेकडे 1 बाय चौका. 4 धावा आपल्या खात्यावर जमा होतात आकाशच्या आणि 4 धावा आपल्या संघाच्या खात्यावर जमा होतात. एक खणखणीत चौका बघायला मिळाला. पहिला बॉल निर्धाव निघाला, दुसऱ्या बॉलला खणखणीत चौकार मारून आपला खाता खोललं. अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळाली आकाश द्वारा. पुन्हा एकदा आकाश, तू विजय, विनय. 4 दिवस सतत उन्हामध्ये काम करणारे आमचे पंच अतिशय दक्ष बारकाईने नजर लावून काम करतात, म्हणजे स्वच्छ कामगिरी. पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्डचा फायदा होतो का बघूया. थोडीशी मिसफील्ड नक्कीच झाली होती, परंतु 1 धावेला नकार दिला. निर्धाव चेंडू निघालाय, कुठल्याही प्रकारे धावणे. धाव संख्या 3, धाव संख्या फक्त 4 फलकावर दिसते. अतिशय सुंदर. या सामन्यामध्ये सर काय म्हणाल, का हा सामना रंगत होईल का एकतर्फी होईल, याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? सुरुवातीपासून पहिल्या षटकापासून तुम्हाला मी सांगतोय या सामन्यामध्ये काय बघायला मिळाल प्रेक्षकांना? या सामन्यास बाबत जर सांगायचं झालं तर मग पाटील सर दोन्ही संघ चांगले संघ आहेत. एक रफ अँड टफ सामना डेफिनेटली बघायला मिळेल आणि इथे मात्र 6 आहे. थँक्यू सो मच पाटील सर. तर म्हणत झालं तर बघा सुरुवातीचे चेंडू जर आपण पाहिलं तर जबरदस्त बघायला मिळाला, परंतु त्यानंतर पलटवार बघायला मिळाला बॅटर आकाशच्या माध्यमातून. म्हणजे दोन्ही संघ चांगलेच. बरोबर का पहिल्या 2 बॉल अतिशय सुंदर टाकले. पहिला बॉल निर्धाव निघाला होता, दुसऱ्या बॉलला चौकार ठोकला, परंतु तिसरा बॉल सुद्धा थोडीशी मिसफील्ड झाली होती, निर्धाव निघाला होता, पण चौथ्या बॉलला बरोबर हेरून षटकार मारला. आणि आता मात्र पुन्हा एकदा दिशा दिले, बॉल जातो शुमारेषेकडे 1 बाय चौका. 4 धावा मिळतात. 4 धावाने धाव पुढे सरकते 14 अंकावर. 14 अंकावर एक जबरदस्त फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जी हाणामारी आपला पाहिजे होती, खरोखरच 3 बॉल नक्कीच चांगले टाकले असते, पण 3 बॉलला बरोबर हिरून 3 मोठे फटके घेऊन आपल्या संघाला सावरले. एक जबरदस्त कामगिरी फलंदाजीमधून. अगदी बरोबर, कारण जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते आकाश बगळे या बॅटरच्या माध्यमातून. P1चं हे षटक आपण पाहतोय पाटील सर, कारण 30 असेल तर बाहेर फक्त 2 क्षेत्रक्षक आहेत, म्हणजे कुठे ना कुठे या षटकाचा फायदा घेताना बघायला मिळतो बॅटर आकाश. बरोबर. पुन्हा एकदा आकाश, आणि आता मात्र एक डाऊन शॉट मारले, बॉल जातोय तेच बघूया फील्ड होते. 1 धाव नक्कीच घेतले, तेच दुसऱ्या धावाचा प्लॅन करतो, परंतु हा ना करता 1च धाव मिळते आणि 1 धावेने धाव पुढे सरकते 15 अंकावर. या पुढचं समालोचक करतील 1 षटकासाठी माझे साथी समालोचक मुकेश जाधव. थँक्यू विजय पाटील सर. तर मग पहिलं षटक संपलेलं आणि 14 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. माफ करा, 15 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. चांगली सुरुवात मित्रमंडळी पोगाव संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं P1चं जे षटक होतं, पॉवर प्लेचं षटक होतं, कमीत कमी 14-15 धावा येणे हे नक्कीच गरजेचं असतं प्रत्येक संघाच्या पॉवर प्ले षटकासाठी जर बोलायचं झालं किंवा विचार करायचा झाला तर. आणि ती सुरुवात, चांगली सुरुवात डेफिनेटली बघायला मिळते स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव संघाच्या माध्यमातून. आकाश बगले काय जबरदस्त खेळतोय. अजय भट मात्र आपण पाहतोय नॉन स्टॉक इंडिया. अजयने देखील जबरदस्त याकडे परफॉर्मन्स केला, अप्रतिम बॅटिंग केली होती. आणि डेफिनेटली जर आपण पाहिलं स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला होता आणि काय अप्रतिम फटकेबाजी अजयने देखील केली होती. स्क्वेअर लेग रेझरमध्ये, मिड विकेट रेझरमध्ये छान सुरेख फटकेबाजी बघायला मिळाली होती. परंतु हा सामना खूप महत्त्वपूर्ण असेल पाटील सर, कारण ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला फायनलचं तिकीट मिळणार आहे. आणि फायनलचं तिकीट म्हटलं तर मग नक्कीच एक चांगली बाब असेल आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने हा प्रयत्न असेल. चला स्पीडअप करा, लक्षात घ्या. माझ्यासोबत जोडले जातात निश्चितच व्हाईस ऑफ लाभ पाटील सर जोडले जातात आणि नेहमीच मी त्यांच्याविषयी म्हणेन की खरंच ज्यावेळी मुऱ्या
या ठिकाणी स्पर्धा असतात त्यावेळी मग आवर्जून त्यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि मग त्यांचा तो आवाज देखील एक दोन सामन्यांना आम्हाला नक्कीच ऐकायला मिळतंय. हो यावेळी मात्र खूप बेल होता बॅटर आकाश खडा, परंतु जर लाईन पाहिली तर ऑफस्टॉपच्या ठेवली गेली होती. गोलंदाज आपण पाहतोय या कल्पेश आपण पाहतोय. काय जबरदस्त सामना बघायला मिळाला होता पाटील सर, कारण संकल्पस्फोट मोरे विरोधात तो शेवटचा सामना कदाचित तुम्ही देखील बघितला होता आणि आय थिंक त्यावेळी तुम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आय थिंक तो सामना पाहिला होता. 27 धावा पाहिजे होत्या. मला तरी वाटतं मोरे संघाच्या खिच्यातून हिसकावून घेतला सामना. एक जबरदस्त सामना होता. मात्र एक धाव रनिंग घेतली पिठीवर रनिंग पाहायला मिळाली. मला तरी वाटतं थोडंसं घातक ठरला असता. काय होतं पंचांचा इशारा आणि 2 धावा पूर्ण बिटवीन रनिंग दोघांमध्ये बघायला मिळते. एक सुंदर बिटवीन रनिंग बघायला मिळाली. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये आपले यश मिळते. बघूया तिसऱ्या अंपायरकडे पंचांचा इशारा आलाय. यस तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. फलंदाज पाहूया फलंदाज रनआउट आहे की नाही, ही धाव पूर्ण आहे की नाही, ते डेफिनेटली तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून एक निर्णय हे आमच्या समोर येणारच. 4 षटकाचा सामना पाहतोय. कुठे ना कुठे आता मात्र रेस घेतली होती. यस नॉट आउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळी बघायला मिळाली. पाटील सर काय म्हणाल, चांगली रनिंग बघायला मिळाली दोघांमध्ये बिटवीन रनिंग. मी पहिल्यांदाच बोललो का पहिली धाव वेगाने घेतली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक बिटवीन रनिंग दोघांमध्ये बघायला मिळाली. पंचांचा इशारा अति सुंदर बघायला मिळाला का अतिच दक्ष आमचे पंच आहेत. 4 दिवसापासून काम करतात, खरोखरच उन्हामध्ये काम करतात, परंतु लक्षशक्ती बारकाईने देतात आणि ह्यात रन ज्यावेळेलाच घेते त्यावेळेला अतिशय बारकाईने बघायला लागतंय. तेच पंचांनी कामगिरी स्वच्छ केली आणि एक रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादामध्ये आकाश बगले एक रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादामध्ये एक निर्धाव चेंडू निघतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या फलकावर 18. एक पहिल्या षटकामध्ये हाणामारी नक्कीच केली होती. 1 षटकाराने 2 चौकार मारले होते. अतिशय सुंदर कामगिरी केली होती. गोलंदाजाने सुद्धा सुंदर कामगिरी केली. 3 बॉल अतिशय सुंदर टाकले होते. 3 बॉल थोडेसे खराब टाकले, परंतु धावसंख्या फलकावर आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारायच्या नादामध्ये आणि 1 धाव नक्कीच पूर्ण होते. बिटवीन रनिंग बघायला मिळाली. चांगली गोलंदाजी बघायला मिळते पाटील सरकारनं. अप्रतिम या ठिकाणी मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाश बगलेने, परंतु शरीराचा वेध घेणारा तो चेंडू बघायला मिळाला आणि 22 स्वरूपात ही रन मिळाली जाते. म्हणजे कुठे ना कुठे जर आपण पाटील सर जर म्हणायचं झालं तर मग खूप चांगली लढत ही डेफिनेटली बघायला मिळेल. कारण बघा भोगाव संघ तो जो मित्र म्हणेन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला होता ना, तिथे जबरदस्त बॅटिंग केली होती. पण इथे कुठे ना कुठे कौसा संघाच्या गोलंदाज विरोधात थोडं मात्र कुठे ना कुठे स्ट्रगल करताना दिसून येतात दोन्ही बॅटर. बरोबर. अतिशय दोन्ही संघामध्ये एक चांगल्या खेळाडूंचं भरण आहे. एक धुरून आलेले संघ आहेत, परंतु दोन्ही संघामध्ये जी तलमल आपण पाहतोय सुरुवातीपासूनच एक रणाला झुंजायला लागते. कधी कधी मोठा फटका आत्ता बघा मात्र एकदम देखता क्षणी थोडेसे बॅट लावून बॉलला दिशा दिले, पण बॉल शिमारेच्या पार होतोय. 4 धाव मिळतात. एक हलकी हाताने बॅट लावली होती, परंतु 1 रन कधीच मिळला असता, परंतु फिल्डरच्या वरून बॉल मारला. बघता क्षणी एक वाऱ्याच्या गतीमध्ये धावफलक पुढे सरकलं 23 या अंकावर. अगदी बरोबर. डबल माइंडेड झाला काय, अगदी फ्रंटपुढूर होता. लास्ट मोमेंटला पाहिजे तर चेंडू अगदी मागे ठेवली, टप्पा मागे ठेवला गेला. मग अजयने जस्ट त्या चेंडूच्या लाईन मध्ये बॅट आणली, दिशा दिली आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे पाटील सर, निघून गेला 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंगचा परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाला. बॅट पडताना असे फटके ज्यावेळेला बघायला मिळतात त्यावेळेला खरोखरच त्याचं कौतुक करणं फार गरजेचं असतंय आणि एक चलाखी म्हणावं लागेल फलंदाजाची. डेफिनेटली पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश. या बॉलली आय थिंक आडव्या बॅटने फुटवर्कचा अभाव दिसून आला. थोडंसं चेंडू पडल्यानंतर आय थिंक स्विंग झालं होतं की काय, कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू बघायला मिळाला गोलंदाज कल्पेशकडनं. बॉलची गती कमी होती, परंतु फलंदाजाला फारसं समजलं नव्हतं. अचानक मोठा फटका मारायच्या नादामध्ये बॉल एक स्लो आला आणि त्याची गती कमी झाल्यानंतर बॅटमन थोडासा दगमगला आणि बॅट अचानक
थांबली. अगदी बरोबर कारण गतीमध्ये बदल ए. केला. हो बघा गतीमध्ये बदल. मागचा चेंडू पाहिला तर मग थोडी गती कमी केली कमी होती केली होती. आणि इथे मात्र गती वाढवली. जबरदस्त काय. कामगिरी. एक गोलंदाजाची ख्याती असते बघा. गोलंदाजामध्ये मी बोलतो ना कधी कधी काय ते गोलंदाजाला जादू करावा लागेल त्या पद्धतीने गोलंदाजी जादू केली. हे 2 बॉल अतिशय महत्वपूर्ण टाकले. येस आपण स्कोर जाणून घेऊया जाऊया आमचे ऑफिशियल स्कोरवर मयूर कुंभारकर दादाकडे जाऊया. 23 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. मी तर म्हणेन प्रशंसा करावी लागेल गोलंदाजाची. ते देखील अजयच्या विरोधात आकाश बगलेच्या विरोधात एक चांगली फसवी गोलंदाजी. म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही आता चर्चा केली होती की यस गोलंदाज कसा असावा तर त्याच्याकडे व्हेरिएशन त्याच्याकडे प्रत्येक चेंडू टाकण्याची विविधता हवी. यस 28 धावा दिल्या गोलंदाज कल्पेशने. काम पजीस केलं. काय म्हणाल तुम्ही? पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकून काढल्या तर नक्कीच मोठे फटके मारले होते. परंतु दुसऱ्या षटकामध्ये जे बघायला मिळेल तर 8 धावा फक्त काढल्यात. म्हणजेच उर्वरित 2 बॉल असे टाकले का बॅट्समॅनला फारसं समजलं नाही. असे अतिशय गती कमी करून टाकले. बॅट्समॅन जाग्यावर थांबायचा असे बॉल टाकले. म्हणजेच गोलंदाजाची जी गती आहे ती अतिशय सुंदर गती बघायला मिळेल. आता बघूया शेवटच्या षटकामध्ये किती रन जमवतात. मला वाटतं संघामध्ये 2 फलंदाज चांगले दिसतात परंतु काय होऊ शकते खेळ हे निश्चितच आहे. शेवटच्या षटकामध्ये जर हाणामारी केली तर समोरच्या संघासमोर एक जास्तीत जास्त रन ठेवायचा प्रयत्न करतील यात काही शंका नाही. परंतु गोलंदाजीमध्ये काय जादू होते बघायला लागेल. 4 षटकांचा सामना. 2 षटक अजून शेष असतील पाटील सर. परंतु मित्र म्हणेन आतापर्यंत बॅलेन्सिंग सुरुवात दोन्ही संघाची वाईटही नाही चांगली नाही. गोलंदाज यामध्ये जर आपण पाहिलं तर मग आपण गतीची चर्चा करत होतो आणि गतीमध्ये मित्र म्हणेन प्रत्येक गोलंदाज त्याच्याकडे फसवतो बॅटला असंच म्हणावं लागेल. काय म्हणाल तुम्ही? गोलंदाजीमध्ये परिवर्तन पहिल्या षटकामध्ये परिवर्तन नव्हतं परंतु दुसऱ्या षटकापासून तर आतापर्यंत बघितलं तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. आता मात्र फुलटाच बॉल टाकला तर बॉल उंच आहे. फिल्डर खाली बघूया आणि बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा नक्कीच मिळतील. मोठा फटका बघायला मिळतो. कधीपासून प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये तेल घालून बघतात मोठा फटका बघायला मिळत नव्हता परंतु आता मधले नक्कीच आकाशच्या बॅटमधून एक मोठा फटका बघायला मिळाला. पुन्हा एकदा काहीतरी गती परिवर्तन करायचं होतं मात्र फुल लेंथ चेंडू पडला आणि आकाश असा बॅटर फुल टॉस चेंडूला सोडणार नाही आणि तेच केलं. त्याने अगदी जबरदस्त टायमिंग घेतलं. मिड विकेट बाउंड्रीच्या वरून षटकारासाठी पाठवलं चेंडूसाठी. ओ हो 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 काय म्हणाल आता कल्लाईचा वापर कलात्मक फटका आपला टॅलेंट सिद्ध करताना बॅटर आकाश बघले. काय म्हणाल? जबरदस्त फटका. बॅट टू बॅट 2 फटके पाहायला मिळाले आकाशच्या बॅटमधून. खरंच आकाश एक चलाक फलंदाज आहे. मला तरी वाटतंय बघा आतापर्यंत एक मधल्या षटकामध्ये धावफलक कमी झालं होतं दुसऱ्या षटकामध्ये परंतु तिसऱ्या षटकामध्ये जी हाणामारी सुरुवात केलेली आहे मला तर माहिती आहे. खरंच पोगाव संघ एक मोठा संघ मानला जातो या विभागामध्ये. आताच पोगावमध्ये मॅचेस झाल्या मागच्या हप्त्यामध्ये तोच पोगाव संघ आपल्या मैदानामध्ये खेळताना दिसतो. मोठा संघ आहे परंतु त्याच्या समोर एक फलंदाजीसाठी उतरला संघ आपला कौसा. एक पहिल्या दिवसाच्या विजयपद पटकवले ते कौसा संघ अंतिम फेरीमध्ये बदला. तो संघ पोगाव संघासमोर. आपण धावा जाणून घेऊया विजय सर. 35 धावा लागल्या जातात. मित्र म्हणजे फ्लिक शॉट होता आकाश बगलेचा. फ्लिक केला जसा चेंडू शरीरावर आला तसा चेंडूला झप करायचा फ्लिक केला. अगदी कलात्मक फटका बघायला मिळाला. म्हणजे आता आकाश कुठे ना कुठे सूत्र हाती घेताना आपण एकदा बॅकफुटवर जातोय आणि बाबा आठने चेंडूला मात्र ग्लान्स करतोय. काऊ कोणा रेल्वेमध्ये दुसरे धाव करण्याचा प्रयत्न मिळेल का तर नाही. इथे मात्र आकाश बागलेला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव संघाला. विकेट. डीजे प्रशांता सुमधुर संगीत अधूनमधून नक्कीच पाटील सर आपल्याला ऐकायला मिळेल. आमच्या मायबाप खेळाडू हे आमचे डीजेमॅन प्रश्न आज मनोरंजन करतील. कारण शेवटचा दिवस आहे काहीतरी आठवणी राहिल्या पाहिजे. सो मग आठवणी आपल्याला बनवाव्या लागतील. मात्र या मॅचेस व्हीट्यूबच्या माध्यमातून खेळले जातात. म्हणजेच हजारो प्रेक्षक या व्हीट्यूबवर याचा आनंद घेतात.
भले 2000 प्रेक्षक तर ह्या मैदानामध्ये आपण आनंद घेतोच, परंतु हजारो प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून याचा खेळाचा आनंद घेतात. 4 दिवस झाले. खरोखरच या मंडळाचं अभिनंदन करतो. एक शुद्ध मंडळ आहे. काही लाभकृत मंडळ जय वाघोबा मंडळ हे अतिशय शुद्ध मंडळ आहे. याने आयोजन केलं होतं, अतिशय सुंदर आयोजन केलं होतं. आणि त्या आयोजनाबद्दल म्हणायला गेलं तर खरोखरच त्या तरुणांचं, त्या क्रिकेट मंडळाचं मला कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर मेहनत. जिथे पाणी लागेल तिथे पाणी, जिथे बघा बॉल लागेल तिथे बॉल वेळेवर, सगळ्याच गोष्टी शिस्तबद्ध त्यांच्या दिसतात. म्हणजेच मंडळ सुज्ञ आहेत, काय शंका नाही. डेफिनेटली अगदी बरोबर चर्चा केली. कारण ही चर्चा मी मागच्या 4 दिवसापासून करतोय. कारण लाभ या संघाचं खूप कौतुक सद्यस्थितीला आपण पाहतोय आमच्या असोसिएशनच्या ग्रुपवर. कारण दर्जेदार आयोजन आणि खऱ्या अर्थानं जर पाटील सर म्हणत झालं तर सगळ्यांचेच खूप सहकार्य आणि तुमचं देखील मोठं सहकार्य निश्चित बघायला मिळतंय. धाव संख्या आपण जाणून घेऊया. 37. चर्चा तर राहणारच आहे. 37 धावा लागल्या जात आहेत त्या स्कोर कार्डवर. मला वाटतं हे तिसरं क्रमांक षटक संपलेलं आहे आणि 37 धावा होत आहेत. 4थं षटक असेल. यानंतर मग आपण दुसऱ्या सेमीफायनल सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. सो चला कॅप्टन हरेश हे गावदेवी लाखविली बीज संघाचा संघ नाही. चला आपण या टॉस बॉक्स जाऊन लगेच या आपण. आणि त्यानंतर आईगावती वाशिन हे संघाचा कॅप्टन आपण देखील या. चला दोन्ही कॅप्टनना प्लीज विनंती असेल बघा. चला आपण या, कारण आपल्याला 4 षटकाचे आपण सेमीफायनल आणि फायनल खेळवणार आहोत. सो आपलं सहकार्य खूप महत्वपूर्ण असेल. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, लक्षात घ्या. तर पुढे सर आपण पाहिलं तर मग धावसंख्या पण एकदा मयुरदादाकडे जाऊया. 37 धावा काय म्हणतो? धावा बऱ्या आहेत की अजून धावा हवेत पोगाव संघासाठी? 18 बॉलमध्ये 37 धावा योग्य आहेत. मला तरी वाटतंय 4 षटकामध्ये 40 ते 42 धावा जर असल्या तर अति मोठी रणसंख्या म्हणली जाते. परंतु त्या गतीप्रमाणे रणसंख्या फोगाव संघाची होते. परंतु शेवटचं षटक हातामध्ये आहे, हाणामारीचं षटक आहे. बघूया किती रन बनवतात. मला तर वाटतंय जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करतील. का समोर एक तगडा संघ आहे, एक दूरवाला संघ आहे, तो म्हणजेच कौसा संघ. पहिल्या दिवसामध्ये त्यांनी अंतिम फेरीमध्ये झलक मारली. म्हणजेच मुर्रा संघाला त्यांनी पराभूत केलंय. 27 धावा ठोकून काढल्या होत्या. म्हणजेच तो संघ मोठा मानला जाईल. तेवढाच संघ मोठा फोगाव संघ आहे. जास्तीत जास्त रन बनवेल यात काही शंका नाही. आणि आता मात्र मोठा फटका मारत नादामध्ये निर्धाव चेंडू. डेफिनेटली. कारण पाटील सर जर आपण पाहिलं तर हाच तो संघ गावदेवी कौसा ज्याने ठोकल्या होत्या आपल्या संघाच्या विरोधात 80 धावा. हे देखील आपण विसरून जमणार नाही. लाभ संघाच्या विरोधात 81 धावांचं टार्गेट 4 षटकामध्ये. ओ माय गॉड. यावेळी जर आपण पाहिलं तर लेन चांगली होती. विश्वासच्या विरोधात मात्र चांगली गोलंदाजी साकारतोय गोलंदाज राज. मात्र वाईट स्वरूपात हा चेंडू बघायला मिळाला. या आधीचा चेंडू चांगला होता आणि ते जावं लागलं जातं स्कोर कार्डवर. मित्रमंडळी 4 षटकामध्ये कमीत कमी 50च्या पुढे जावं लागेल. चांगलं टार्गेट सेटअप करावं लागेल. विश्वास यावेळी मात्र इनसाइड एज मिस टायमिंग स्ट्रोक मिडबॅक ड्रीज मध्ये ट्रापल होत आहे. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न मिळेल का? ही धाव इथे मात्र पंच स्पष्ट नकार देतात. यस, धाव नसणार आहे. फलंदाज बाद देखील नसणार आहे. कारण मित्रमंडळी पाटील सर दुसरी धाव ज्यावेळी घ्यायची असेल तर दोन्ही बॅटरने सारखीच क्रीज सोडणे गरजेचं असतं. इथे जर आपण पाहिलं तर आज तिथे थांबून राहिला होता. विश्वास दुसरी धाव घेण्यासाठी अगदी स्ट्राईक इनसाठी आला होता. काय म्हणाल तुम्ही? बरोबर. कुठल्याही प्रकारे धाव नाही. तिथे जर जागा सोडली असती तर कदाचित रन मिळली असती, कदाचित आऊट मिळला असता, काहीतरी दोघांपैकी झालं असतं. परंतु जागा सोडली नाही तिथे रन दिली जात नाही. बरोबर, योग्य. हा चांगला निर्णय बघायला मिळतोय. नंतर मग पलीकडे म्हणजे जवळजवळ 5 ते 10 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर मग अशाच प्रकारचं स्ट्राईक घ्यायचं म्हणजे कुठे ना कुठे मॅच फिरायची. म्हणजे चांगला बॅटर जो होता तो स्ट्राईक घेण्यासाठी अशा प्रकारे पळत यायचा. बरोबर. त्याच्यानंतर मग तो स्ट्राईकिंग साठी जो बॅटर तो नंतर मग रन साठी धावायचा. मग कुठे ना कुठे ती मॅच देखील बदलायची. ओके. बरोबर. कॉमेंटमध्ये थोडीशी जुगलबंदी असली ना थोडीशी मजा येते, प्रेक्षकांना मजा येते, खेळाडूंना मजा येते. आणि खरोखरच युट्यूबमध्ये चालू असताना थोडंसं युट्यूबवाले सुद्धा बघतात का या जुगलबंदीमध्ये मॅचमध्ये अतिशय सुंदर मॅच बघायला मिळते. यस, यावेळी फटका फसला. यावेळी अजय वड हलकासा स्ट्रगल करत असताना. कारण अलीकडच्या काळामध्ये या क्रिकेट खेळामध्ये खूप नवीन नियम देखील आलेले आहेत आणि या नियमांच्या आधार मित्र म्हणून क्रिकेट खेळाची उंची थोडी वाढली जाते. एक चांगला खेळ डेफिनेटली बघायला मिळत जातोय. मी थोडंसं ग्राउंडच्या बद्दल तुम्हाला सांगेन की या ग्राउंडला जो शो आहे
तो तुकाराम शिंदे यांनी सतत या ग्राउंडला मदत दिली आमच्या. खरोखरच प्लॅनवरून गाड्या हाणून भराव करून दिलाय, प्लॅनवरून जेसीबी हाणून भराव करून दिलाय. स्वतः इथे उभा राहून त्यांनी आम्हाला हे पीच बनवून दिलंय. म्हणजे त्यांचं चिरंजीव रोशन शिंदे हे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. खरोखरच या पोरांना त्यांचा सहकार्य असतो, हातभार असतो आणि आता सुद्धा त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांचं गौरव करायला काही हरकत नाही. ते स्वतः इथे उपस्थित आहेत. खुर्चीत न बसता ते पोरांच्या मध्ये बॉल फेकण्यासाठी जातात, मदत करण्यासाठी जातात. म्हणजे त्यांचं किती मोठं वाटा आहे याच्यामध्ये. डेफिनेटली मात्र आपण ह्या स्ट्रोक विषयी चर्चा करू, कारण येतोय चौकार आणि 4 धावाच्या माध्यमातून धावा होत आहेत. 44 म्हणजे 44 धावा होत आहेत. शेवटचं षटक आपल्या बघायला होते आणि नक्कीच पाटील तुम्ही खूप छान या ठिकाणी मात्र विषय घेता. खरंच आदरणीय रोशनदादा शिंदे जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि खरंच तुम्ही म्हटले की आदरणीय तुकाराम शिंदे साहेबांच्या माध्यमातून खूप सहकार्य मिळालं या ग्राउंडसाठी. आणि आज खरंच ज्यावेळी लाभ या गावामध्ये क्रिकेटचा ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी मग आदरणीय श्री तुकाराम शिंदे साहेबांविषयी देखील चर्चा होईल. काय म्हणाल तुम्ही? यावेळी जर आपण पाहिलं तर गुडघे टेकले, चेंडूला फेकले, षटकार साडी विश्वास जाधवच्या बॅट मधून विश्वास दायक हा फटका आणि षटकाराने धावा जर पाहिलं तर 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेलं आहे. 51 धावांचं लक्ष आपण पाटील सर. तोपर्यंत आपण जाऊया किरण जाधव सरांकडे आपण जाऊया, कारण दुसऱ्या सेमीफायनलचा आपण नाणेफेकी करणार आहोत. सामना हा असेल 4 षटकाचा सामना असेल. जाऊया आणि आदरणीय रोशनजी शिंदे लाभ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत, त्याच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. तर लाभ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आदरणीय रोशनजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत आणि त्यांच्याकडे हा कॉईन देखील आपण सुपूर्द केला. BS आणि नाणेफेकीचा कौल आहे जिंकलेला आहे आई गावदी वालशिंद हे संघानं. रोशनदादा आपल्या देखील सरसे स्वागत आहे आणि तुम्हाला विनंती देखील आहे आपण आपल्या मुख्य मंचावर जाऊन आपण विराजमान व्हा. रोहित, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. 4 षटकांची मॅच, काय निर्णय? बॅटिंग करू. आणि त्याचबरोबर बॅटिंग जो करण्याचा निर्णय घेतलेला आहे, खास करून मित्र म्हणेन समोरचा संघ जर आपण बघितला तर वन टाइम चॅम्पियन बनलेला आहे आणि सर्वस्वीपणे बॅटिंग करण्याचा काहीतरी हेतू, एक माइंडसेट काय असेल? माइंडसेट काय नाही, आतापर्यंत बॅटिंगच करत आलो आणि जिंकत आलो. यस, क्या बात आहे. स्वतःवरचा कॉन्फिडन्स आणि तुमच्या संघाला देखील खूप सारा शुभेच्छा आहेत. त्यानंतर हरीश, टॉस जर का जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षणच करणं. आणि मनासारखं झालेला आहे. आजच्या दिवसाचा खेळ परिपूर्ण परिपाक होऊन साकार केला. मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर आणि चांगला खेळ इथे संपन्न झाला. परंतु ॲज तुझ्या गावातून, लाखिवली गावातून मिळणारा तुमच्या संघाला सपोर्ट्स आणि खास करून जे खेळाडू आहेत आणि त्यांना तू मॅसेज काय देऊ शकशील आणि काय म्हणशील? काही नाही, आतापर्यंत खूप चांगला खेळ केलेला आहे आणि पुढे चांगलाच खेळ करत राहू हीच अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर गावातील ज्यावेळेला तुम्ही एका गावातून आमचे लाडके जावाई खेळण्यात विजयजी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. शेवटचा दिवस की नाही असू द्या, परंतु अंतिम सामन्यापर्यंत त्यांची हजेरी लागली त्याबद्दल मंडळ त्यांचा अतिशय आभारी आहे. व्यासपीठावर बसावं. पंचायत सभेचे माजी सदस्य आमचे उन्नतजी वंजारी साहेब ते सुद्धा इथे हजर राहिले. मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा स्वागत आहे. भले कुठल्याही प्रोग्राममध्ये गेले असतील पण खेळाकडे लक्ष त्यांचं असेल यात काही शंका नाही. परंतु शेवटच्या बक्षीस समारंभाला सुद्धा ते इथे उपस्थित राहिले आले, त्याबद्दल त्यांचा आम्ही अति आभारी आहोत. व्यासपीठावर बसावं त्यांनी. तसेच त्यांची मुलगी सुद्धा त्यांच्या बरोबर खेळ बघण्यासाठी आले, म्हणजेच काहीतरी मुलांना बक्षीस देईल असं काही शंकाच नाही. फायनलच्या मॅचला बक्षीस मिळणार यात काही शंका नाही. तर 51 धावांचा टार्गेट असं लक्षात घ्या.
51 धावाचा टार्गेट असेल. मी डीजे प्रशांतला विनंती करतोय बघा कॉडलेचा थोडासा जर मॉनिटरला आवाज दिला तर बरं होईल. पाटील सर जर आपण पाहिलं तर मग चांगली बॅटिंग बघायला मिळाली निश्चितच स्लॉक षटकामध्ये 50 धावा झाले 51 धावाचा टार्गेट बघायला मिळते. थँक्यू सो मच डीजे प्रशांत. तर मग पॉवर प्लेचं हे पहिलं षटक असेल आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मग पोगाव संघाचा जर गोलंदाजी युनिट पाहिला तो देखील सुरेख आहे की त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत म्हणजे कुठे ना कुठे एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळेल. दरम्यान जर आपण पाहिलं तर मग या ठिकाणी उत्कृष्ट बॅटरसाठी एक ट्रॉफी नक्कीच बघायला मिळते आणि ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या निश्चित असा माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय गुरुनाथ वंजारी साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी बघायला मिळते. तर निश्चितच या ठिकाणी आपण ही मॅन ऑफ द सिरीज साठी ही ट्रॉफी आपण पाहतोय. जय वाघोबा स्पोर्ट लाभ आयोजित जय वाघोबा चषक 2025 साठी गेल्यासाठी संतोष गजानन भोईर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपण पाहतो. मॅन ऑफ द सिरीज साठी कुमार रुपेश दादा भोईर मॅन फ्रॉम मुळे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. तर मॅन ऑफ द सिरीज साठी ही ट्रॉफी असेल. थँक्यू सो मच आदरणीय रुपेश दादा भोईर आपलं देखील सरचे स्वागत करतोय. तर मग या ठिकाणी मात्र कॅश प्राइज असेल. करण ठाणगे आम्ही पिंपलासकर यांच्या माध्यमातून रोकडा 200 रुपये. पहिल्या चेंडूमध्ये तर विकेट संपन्न केला गोलंदाज आकाश पकडलेले. तर मग करण ठाणगे आम्ही पिंपलासकर यांच्या माध्यमातून हे कॅश स्वरूपात 200 रुपये हे डेफिनेटली मिळत जातील. तर देऊया दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. ओ माय गॉड 200 रुपये डेफिनेटली मिळत जातील निश्चितचा गोलंदाज आकाश बघलेला. ओ माय गॉड. यस डीजे प्रशांत कम ऑन. जे प्रशांत ओ माय गॉड फटका चांगला होता विजय सर काय म्हणाल. कारण परंतु कदाचित मला वाटतं गोलंदाज आकाश बघेल कदाचित कॅश प्राइज ऐकलं असेल आणि पहिल्या चेंडूवर जर विकेट प्राप्त केला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि काय तो फटका होता आणि काय झेल होता काय म्हणाल या झेलविषयी आणि या फटक्याविषयी पाटील सर. आणि खरोखरच जाळं अगदी मांडून ठेवलं होतं पोगावाल्याने आणि त्या जाळ्यामध्ये बरोबर असा आपला सापडवलं. तर पहिल्या बॉल मध्ये बरोबर हेरलं आणि बरोबर कॅच घेऊन 200 रुपये पारितोषिक मिळवलं. एक जबरदस्त कामगिरी. प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. आपल्या संघाची कामगिरी झाली आणि खरोखरच बोलत्या क्षणी 200 रुपये पारितोषिक वसूल करण्यामध्ये यश मिळालं. डेफिनेटली 200 रुपये जमा देखील झालेले आहेत करण ठाणगे आम्ही पिंपलासकर यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने आपण मासे पकडण्यासाठी जसं आपण परिसर जाल आपण मांडतोय किंवा टाकतोय आणि तसा झालेला ते मासे लागतात ना तेव्हा जो आनंद होतो ना तो आनंद झाला असेल ते गोलंदाज आकाश बघलेला काय म्हणाल. आणि खरोखरच गोलंदाजाला आनंद झाला असेल का 200 रुपये पारितोषिक पहिल्या बॉल मध्ये मिळतं म्हणजे तो गोलंदाज किती अति उत्साहामध्ये गोलंदाजी केली काही शंका नाही. बघूया नवीन फलंदाज आले काय करतोय आपल्या फलंदाजीमधून. आता मात्र एक डाऊन शॉट मारले बॉल 2 लागपाट करतात फिल्डर. बघूया तेवढी सुंदर फील्ड. एकच रन आणावं लागेल. आपला खाता खोलतो संघाचा. विशालच्या बॅटमधून एक आपला खाता खोलतो संघाचा आणि आपला वैयक्तिक खाता खोलतोय 1 धावेने. धावसंख्या आहे 50. 51चं टार्गेट समोर आहे. 51चं टार्गेट घेऊन 4 षटकामध्ये पार पाडायचंय. बघूया कशा पद्धतीत पार पाडतोय. आणि आता मात्र एक मोठा फटका मारायचा मात्र बॅटची कडा घेऊन बॉल जातोय. 1 धाव नक्कीच वेगाने घेतले. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न परंतु असफल. एकच रनावर नामावं लागतंय. एकेरी दुहेरीमध्ये पहिल्या षटकामध्ये मला तरी कामगिरी चालू आहे. काही होऊ शकतंय. दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी होईल पण पोगाव संघाने पहिल्या षटकामध्ये हाणामारी चालू केली होती. षटकार चौकार पाहायला मिळाले होते. 15 धावा ठोकून काढल्या होत्या पहिल्या षटकामध्ये परंतु दुसऱ्या षटकामध्ये नमावं लागलं होतं. परंतु उर्वरित षटकामध्ये ठोकून हाणामारी करून धाव फलक 50 वर नेऊन ठेवलं आणि 51चं टार्गेट ठेवलं. एक जबरदस्त कामगिरी केली होती. बघूयात यावेळी मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक बघायला मिळाला. अगदी फुटबॉलचा वापर केला. चेंडूला मात्र फेकून दिलं. लॉंगले बाउंड्रीच्या पलीकडे सावकारासाठी 4 धावा.
थँक्यू समाज डीजे प्रशांत मित्रमंडळींना कल्पेश गवारी जो पहिल्या 0वर बाद झाला गोल्डन डकआउटचा शिकार ठरला गेला मोठा विकेट मित्रमंडळींना स्वर्गीय आनंद विशाल पोगाव संघासाठी P1चं हे षटक आपण पाहतोय आणि आतापर्यंत मित्रमंडळी चांगले षटक बघायला मिळते आकाश बगले गोलंदाज मारतात 1 सेकंड ओ माय गॉड या बली चांगला फटका परंतु इथे चांगला झेल देखील बघायला मिळतोय ओ माय गॉड काय घडलं जाते पाहूया पंचाचा काय इशारा येत आहे फिंगर होत आहे आणि दुसरा धक्का आई गावदेवी कौसा संघाला विकेट प्रशांत थँक्यू सो मच पाटील सर जर म्हणायचं झालं तर मी आधीच तुम्हाला म्हटलं होतं की पोगाव संघाकडे गोलंदाजी चांगली आहे सो त्यांना 50-51 धावा पुरेशा होतील आणि त्याच अनुषंगाने सध्या स्थितीला गोलंदाजी बघायला मिळते संघाने धावफलक तर अतिशय उत्कृष्ट समोर ठेवलेलं आहे का समोरचा संघ कौसा आहे त्या संघासमोर फलंदाजी तगडी पाहिजेच होती त्याच पद्धतीत 50 धावा ठोकून काढल्यात पोगाव संघाने परंतु एकाच एक बघा ज्या वेळेला फटका मारला होता तेव्हा त्याच्यावर लिहून आलं होतं का षटकार म्हणून परंतु तो फिल्डर एवढा चलाक होता का एक चांगली कॅच घेऊन आपल्या संघाला सावरले पोगाव संघाने आणि सारण तिथं एक पहिली विकेट दुसरी विकेट घेण्यामध्ये एक प्राप्त केलं एक चांगली कामगिरी आणि एक चांगला बॉल टाकला एक निर्धाव चेंडू बघा कापटून टाकला बॉल एक तेज बॉल होता आणि षटक संपतंय धावफलक फलकावर होतंय 6 बॉलमध्ये फक्त 6 धावा 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये यश एक जबरदस्त कामगिरी यस चांगली गोलंदाजी बघायला मिळाली तर आपण जाऊया इक्वेशन जाणून घेऊया टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण नजर टाकूया कारण 18 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल म्हणजे इथून पाटील सर जर आपण पाहिलं तर प्रति षटकाला 15 धावा येणे खूप हानिवर असेल सामना जिंकायचा असेल तर पण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं पाटील सर पोगाव संघाचा बॅटर जर आपण पाहिलं अजय वड असेल आकाश बगले असेल विश्वास जाधव असेल यांना देखील हवी तेवढी चांगली बॅटिंग करता आली नाही कौसा संघाच्या गोलंदाजाच्या विरुद्ध त्याला देखील जखडून ठेवलं होतं पण मी एक नक्कीच सांगेन का मुरा संघासमोर 27 धावा शेवटच्या षटकामध्ये ठोकून काढल्या होत्या तो संघ मला तर वाटते शेवटच्या षटकापर्यंत हार मानणार नाही यात काही शंका नाही प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच होईल परंतु मॅचकडे रंगत पाहायला मिळेल 15 धावा त्यांच्यासाठी मला तर वाटते 27 धावा जो माणूस ठोकून काढतो 6 बॉलमध्ये तर 18 बॉलमध्ये 45 धावा ठोकून काढायचं म्हणजे त्या कठीण नाही आहेत बघूया काय होतंय खेळ अनिश्चित आहे दोन्ही संघामध्ये आपण तुलना केली दोन्ही संघ एक तुल्यबल्ले आहेत दोन्ही संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे परंतु काही होऊ शकते अनिश्चित केले अगदी बरोबर दरम्यान या ठिकाणी मात्र कॅश प्राईज आदरणीय शंकर दिंडा यांच्या माध्यमातून सूरज साठी हे कॅश प्राईज असेल जर लगातार 3 सिक्सर आले तर मग 1000 रुपयाचा कॅश प्राईज मिळेल आणि यस त्याला जर आउट केला तर मग अजय वड या गोलंदाजाला 200 रुपये विजय दादा उमरातकर यांच्या माध्यमातून बघा ओ माय गॉड या बोली अजयचा जणू काही स्वागत केलं या फटक्यानं बॅटर सूरजने चेंडूला फेकून दिलं जगामध्ये फिरण्यासाठी मिडविकेट बाउंड्रीच्या पलीकडे षटकारासाठी आणि आपण जाऊया सुंदर गाणं समाज डीजे प्रशांत अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गुणगान गाणारं गीत आपण ऐकलं डीजे प्रशांत यांच्या माध्यमातून परंतु गुणगान करावं लागेल बॅटर सूरजचं कारण अजय वरच्या विरोधात या ठिकाणी मात्र काउंटर अटॅकाला सुरुवात आक्रमणाला सुरुवात पुढे एकदा लेफ्ट आर्म आउट विकेट ओ माय गॉड हा दुसरा धमाका दुसरा बास सिक्सर मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की ज्या वेळेला 27 धावा शेवटच्या षटकामध्ये ठोकल्या होत्या मुरा संघासमोर परंतु तेवढं संघ आपण पाहतोय तर कौसा संघ दुरून संघ आलाय एक सराव संघ आहे
काही होऊ शकते. 2 बॅट टू बॅट षटकार मारून रनांची गती बघा, एक वाऱ्याच्या गतीने पुढे सरकली. आणि आता मात्र पुन्हा एकदा दिशा दिले, बॉल जातो शुमारीच्याकडे. तेवढे सुंदर फील्ड, एक धाव पळून काढण्यामध्ये यश मिळते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, परंतु हा ना एकच धाव आणि 1 धावेने धाव पुढे सरकतोय. 19 बघा, बघता वाऱ्याच्या गतीने. येस, चांगली बॅटिंग साकारतोय बॅटर सूरजच्या. काय जबरदस्त. आणि दरम्यान पोगाव संघासाठी आदरणीय संदेश पाटील साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच संदेशजी पाटील साहेब, आपण देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. एक बरोबर गोलंदाजाने एक गती कमी करून बॉल टाकला होता. बॅटमॅनला फारसा कसा म्हटलं स्लो आला आणि बॅटमॅन जागेवरच बॅट फिरून थांबला, म्हणजे निर्धाव चढून निघाला. कुठल्या प्रकारे धावणे, धाव संख्या स्थिर. 19 वापसी करताना गोलंदाज अजय वाड, लेफ्ट हँड हा गोलंदाज आहे. वन्स अगेन, ओ माय गॉड, ये काफी खूबसूरत गेंद देखने को मिली. रोकना होगा बैटर विकास को पहले लिए झक्का. थँक्यू सो मच वन्स अगेन डीजे प्रशांत, आमच्या मायबाप क्रीडा रसिकांचं मनोरंजन करत असताना. परंतु डीजे प्रशांत, कॉर्डलेकचा आवाज जर कमी झाला लक्षात घ्या, थोडं वाढवलं बरं होईल. तर मग आपण जाऊया. सफलता मिळाली अजय वडला. येस, कौसा संघ म्हटला तर हा जो संघ आहे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी थोडा कमी केला तर बरं होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये बघा, संकल्प स्फोट मुरे संघाच्या विरोधात कौसा संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना ठोकल्या 27 धावा मिस्टर ज्ञानेश्वर गोवारी या बॅटरने. म्हणजे त्यांच्याकडे देखील क्षमता आहे चांगली. ही मॅच नक्कीच रंगली जाते. पाटील सर काय म्हणाल? बरोबर, बघूया आता काय होतं या खेळामध्ये. आपला पाहायला मिळेल तोच खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय, कशा पद्धतीत फलंदाजी करतो बघायला मिळेल. Once again, next ball from oh my God, हा जबरदस्त फटका. हो, मात्र या ठिकाणी झेल देखील वाटो थोड्या क्षणासाठी असं वाटलं की सिक्सर जात की काय, परंतु इथे मात्र एलिमिनेशन झालं नाही. उंची जास्त, अंतर कमी आणि ज्या विकेटचा शोध होता भोगाव संघाला तो विकेट मात्र प्राप्त केलाय मिस्टर अजय वड या गोलंदाजाने. विकेट आणि विकेट. स्कोर आपण जाणून घेऊया. 19 धावा लागल्या जात आहेत. आय थिंक हे षटक 2 क्रमांक आय थिंक संपलेलं आहे आणि इक्वेशन आपण जाणून घेऊया. विजयदादा उमराटकर यांच्याकडे आपण जाऊया. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. काय सांगाल पाटील सर, या धावा निघतील की नाही, काय म्हणाल? ज्या वेळेला खेळाडू मैदानामध्ये आला होता त्यावेळेला आशा लागली होती, परंतु आशाची गैरआशा झाली. एका पहिल्याच बॉलमध्ये कॅच देऊन आऊट झाला, त्यावेळेला थोडंसं निराश मैदानामध्ये बघायला मिळालं. का बरं? परंतु तो खेळाडू असा होता का एका 6 बॉलमध्ये 27 धावा ठोकणारा खेळाडू होता, परंतु पहिल्याच बॉलला त्यांनी शुमारीच्या बाहेर पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु फटका स्लो होता, वर होता, जास्त उंची होती, म्हणून खेळाडूला कॅच घेण्यामध्ये सोपं गेलं आणि त्या अपयशी ठरलं. तोच संघ आता बघूया पुढे काय करतोय. 12 बॉलमध्ये मात्र 32 धावाची आवश्यकता आहे. अगदी बरोबर. मी तर म्हणेन भोगावसाठी जर आपण विचार केला तर मग ज्ञानेश्वर गोवारी आणि कल्पेश गोवारी ह्या 2 मोठे विकेट बाद करणं खूप गरजेचं होतं आणि मात्र त्यांना विकेट मिळाल्या. आय थिंक आकाश बगलेने आऊट केलं कल्पेश गोवारीला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर मग अजय वडने ज्ञानेश्वर बाद केलं. म्हणजे कुठे ना कुठे थोडा सामना हातामध्ये आल्यासारखं वाटतं भोगाव संघाच्या. बरोबर बरोबर, खरोखरच हीच तर. आणि आता मात्र थोडीशी मिसफिल्डचा फायदा मिळतो, 1 धाव मिळते. बघूया स्ट्राईक दिले काय होतंय.
तिसऱ्या षटक प्रगतीपदावर असताना पोगाव संघाने थोडासा मॅच मध्ये बदल केलाय. नक्कीच मोठी विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळवले पोगाव संघाने. मॅच आपल्या हातामध्ये घेतले, परंतु बघूया उर्वरित षटकामध्ये कशा पद्धती षटक हाताळतोय का दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सज्ज आहेत. ते मोठे फलंदाज पाहायला मिळतात, परंतु काय होऊ शकतं एखादा षटकार किंवा मोठा फटका जर एक दो बघायला मिळाला तर मॅच मध्ये थोडासा वेगळं चित्र बघायला मिळेल. यात काही शंका नाही. बघूया अगदी बरोबर. हे आता मात्र बघता क्षणी बॉल उंच असं मारलंय आणि षटकार पहा. कोणी हार म्हणायला तयार नाही. बघा एक तुम्हाला एक हमारी अशी पद्धत चालू आहे. पोगाव संघ सुद्धा एक डॉट बॉल काढतो, परंतु फलंदाजीमधून एक षटकार बघायला मिळतोय. म्हणजे दोघांमध्ये कापी संघर्ष बघायला मिळतोय. अगदी बरोबर मित्र म्हणून बॅटर जो सिक्सर आला होता बॅटर आय थिंक विनूच्या 10-15 सिक्सर आणि विनूसाठी मात्र ही कॅश प्राइज असेल विजयवड यांच्या माध्यमातून. अजून 2 सिक्सर आल्या तर मग त्यांच्या माध्यमातून आय थिंक 500 रुपयाचं हे कॅश प्राइज असेल. म्हणजे अजून सामना संपला नाही पाटील सर. चांगला सामना सुरू आहे सध्या. रंग सामना बघायला मिळेल. प्रेक्षकांच्या मनोरंजन नक्कीच, परंतु दोघांमध्ये अतिशय तळमळ चालू आहे. दोघांचा संघर्ष चालू आहे पाहायला मिळतो. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघामध्ये तळमळ चालू आहे. नक्कीच फायनलचं तिकीट मिळवायसाठी हा प्रयत्न हा संघर्ष बघायला मिळते. ओ इथे काहीतरी घडलं जातं. ओ माय गॉड. नो बॉल. नो बॉलचा इशारा होतो पंच किरण कात्रे यांच्या माध्यमातून. आय थिंक पाहूया त्यांच्या माध्यमातून आय थिंक विकेटच्या बाहेर आय थिंक चेंडू हा फेकला गेला होता आणि मित्र म्हणेन ही वेळ नाहीये खराब चेंडू टाकण्याची पाटील सर. बघूया त्याचा फायदा त्यांना भेटतोय का. मला वाटतं नो बॉलचा फायदा नक्कीच घेतला, काही शंका नाही. पण अशा चुका जर केल्या तर कधीच संघ आपला गोत्यात जाऊ शकतो. परंतु गोलंदाज काय परिवर्तन करतो, काय जादू करतो बघूया. आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळात. येस सर राहुल बॉल फ्री हिट बॉल. यावेळी जर आपण पाहिला तर मग ऑफस्टॉमच्या बाहेर जाणारा हा चेंडू बघायला मिळाला. पंच किरण कात्रे यांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. 2 धावा एक्स्ट्रा आणि 2 बॉल एक्स्ट्रा मिळतात, म्हणजेच थोडेसे चान्स दिले समोरच्या संघाला. धाव संख्या 30 आहे. यस तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. अगदी डीआरचा मात्र वापर केला जातोय. चेंडू व्हाईट आहे की नाही ते मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आय थिंक चेक केलं जाणार आहे. कारण ह्या आधीचा चेंडू जर आपण पाहिला तर मग विकेटच्या बाहेर लँड केला होता. परंतु पाहूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय आमच्या समोर होते ते डेफिनेटली आपल्याला बघायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. पाहूया तिसरे पंच जोडले जातात टीव्ही पंच आणि त्यांच्या माध्यमातून एक सुधारित निर्णय निश्चितच आपल्या समोर येणार आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र चेक केलं जाते. अगदी क्रुशियल मुवमेंट बघायला मिळते. कारण एक धाव पाठीचं खूप महत्वपूर्ण आहे. कारण एका मताने आय थिंक उमेदवार पडला जात आहे आणि क्रिकेट खेळाचा विचार केला तर एका धावेने देखील विजय प्राप्त करते. आणि आमचे कॉमेंटर जे आहेत त्यांचं नाव देखील विजयच आहे. काय म्हणाल. बघूया. बॉल डिलिव्हरी. गुड बॉल. गुड बॉल. पाहूया इक्वेशन आपण जाणून घेऊ. पुन्हा एकदा विजय उमराणकर दादांकडे आपण जाऊया. इक्वेशन पाहिलं, समीकरण पाहिलं. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. हे षटक खूप निर्णायक असेल, दशा दर्शवणारे असेल. ओ माय गॉड. बॅक फुटर गेला होता अक्रॉस द लाईन. मिस कलेक्शन झाला. विकेट किपर अजय वड आणि त्याच अनुषंगाने ही रन मात्र मिळाली जाईल. अशा पद्धतीत जर आपण पाहिलं तर मग एक धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर मग धावफलकावर नजर टाकूया. 30 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. चांगली रंगत आपल्या बघायला मिळते. चांगली लढत ही डेफिनेटली बघायला मिळते. पोगाव विपक्ष आई गावदेवी मुंब्रा माफ करा आई गावदेवी कौसा आणि मुंब्रा अगदी शेजारी हे नक्कीच. तर 4 चेंडू टाकून होत आहेत. क्रुशियल मोमेंट. अगदी चिंता ही नक्कीच दिसून येते. 12वा खेळाडू कौसा संघाचा जो आमच्या समोर कक्षामध्ये नक्कीच टेन्शन मध्ये तो देखील बघायला मिळतोय. यावेळी जर आपण पाहिलं तर रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. प्रोटेक्शन बघायला मिळाला. सिंगल रन मात्र मिळायला जाईल. आणि अशा पद्धतीने जर पाहिलं तर धावा होत आहेत स्कोर कार्डवर
31 धावा लागल्या जात आहेत. आय थिंक या षटकाचा शेवटचा चेंडू असेल, महत्वपूर्ण हा चेंडू असेल. एखादा मोठा फटका आला तर गावदेवी कौसा संघासाठी चांगलं होईल आणि चांगला चेंडू आला तर मग पोगाव संघ असेल. ओ या वेळी अगदी आम्ही चर्चा करतो तो चांगला चेंडू मात्र पोगाव साठी येते आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 संपलेले आणि एकत्रित धावा जर पाहिलं तर 31 धावा होतात आणि इक्वेशन जर पाहिलं समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 20 धावा. काय म्हणाल पाटील सर, 20 धावा निघाले जातील की नाही काय म्हणाल? कारण एक रेकॉर्ड आहे कौसा संघाचा संघर्षस्फोट मुरे संघाच्या विरोधात 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना 27 काढलेले आहेत. तो दिवस वेगळा होता, तो खेळाडू वेगळा होता. ज्या संघाचा खेळाडू 27 रन काढणारा तंबूमध्ये परतलाय, परंतु आता होतील याची मला शंका वाटत नाही. परंतु काय होऊ शकते, खेळ अनिश्चित आहे. खेळामध्ये काही सांगू शकत नाही. एखादा फटका जर मोठा एखादे लोक आले तर 20 रन बनायला काही जास्त नाही आहेत, परंतु गोलंदाज काय जादू करतो याकडे बघावं लागेल. जर गोलंदाजाने जादू केली तर पोगाव संघाने आपला विजय खेचून नक्कीच घेतील, परंतु फलंदाजीमध्ये काय जादू आहे ते आपल्या मैदानात लगेच बघायला मिळेल. अगदी बरोबर तुम्ही अगदी चांगलं उत्तर दिलं. आपण खऱ्या अर्थाने जर पाटील सर म्हटलं तर आज या स्पर्धेची देखील सांगता येईल आणि काही आठवणी आम्ही देखील घेऊन जाणार आहोत आणि नेक्स्ट इयरला देखील तुमच्या सुपुत्राने देखील सांगितलं की येस अजून आम्ही मला आता सुरुवातीलाच आम्ही स्पर्धा घेणार आहोत आणि डायरेक्ट खूप मोठी स्पर्धा आम्ही ती पुन्हा एकदा करणार आहोत. काय म्हणाल? बघूया विश्वास जाधव शेवटचं षटक घेऊन आलाय. काय जादू करतो गोलंदाजीमध्ये? विश्वास जाधव आपण पाहतो या परिसरात अपडेट मिळाली जाते की यस विश्वास जाधव म्हटला तर मग जबरदस्त खेळाडू आहे आणि कालच आय थिंक धानी संघाविरुद्ध विश्वास जाधवने संघाला 8 धावांची गरज असताना मात्र 8 धावा दिलेल्या आहेत. त्या दरम्यान या ठिकाणी मात्र शुभ आगमन होते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता ही निश्चितच मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी ही बघायला मिळते. असे आदरणीय स्पेशल इंजिनियर आहेत आदरणीय श्री सुयशजी वामन पाटील साहेबांचं या ठिकाणी मात्र शुभ आगमन होते. आम्ही करतोय आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत झबागोबा स्पोर्ट लाभ खुर्द आयोजित झबागोबा चषक 2025 मध्ये. वेलकम. सर्वांना विनंती असेल सन्मानानं आपण आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थान पाठवावं. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आपल्या बघायला मिळतात. अप्रतिम या ठिकाणी मात्र त्यांच्या माध्यमातून सहकार्य बघायला मिळते या स्पर्धेकरता आणि त्यांचं मात्र शुभ आगमन आपल्याला बघायला मिळतं. वेलकम वन्स अगेन. येस पाटील सर. एक चौकार घ्यायचा धावफलक पुढे सरकते 35. एक जबरदस्त कामगिरी बघा. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या षटकामध्ये एक कामगिरी स्वच्छ बघायला मिळते. का चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकले 35 धावसंख्या फलकावी लागते. बघूया काय होतंय. गोलंदाज 20 ते 22चा पल्ला घेऊन येतोय. रायडन राऊंडचा मारा करतोय आणि आता मात्र एक जोराचा फटका मारते ना धामामध्ये निर्धाव चेंडू निघतोय. एकच जबरदस्त गोलंदाजीचा नकाशा पाहायला मिळतोय. पोगाव संघाकडनं आतापर्यंत गोलंदाजी झाली अतिशय उत्तम झाले, परंतु काही होऊ शकते बघूया. उर्वरित बॉलमध्ये फलंदाजीमध्ये काय जादू होते मला तर वाटतं मैदानामध्ये अतिशय दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. डेफिनेटली इक्वेशन आपण जाणून घेऊया. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. क्या होगा इस मैच में, कौन जीतेगा, फायनलचा तिकीट मिळेल कोणत्या संघाला, पोगाव की कौसा? यावेळी मात्र भाग पडत जाता मेडवेकडे क्षेत्राची गाजर. ओ माय गॉड, एफर्ट चांगलं होतं परंतु चेंडू मात्र निघून जातो मिडवेक बाउंड्रीच्या पलीकडे षटकारासाठी आणि आपण जाऊया सुंदर गाण्यासाठी. डीजे प्रशांत. खरोखर त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. प्रयत्न केला, आपल्या संघासाठी प्रयत्न केला, स्वतःसाठी प्रयत्न केला, परंतु अपयशी ठरला. उंच उड्या बॉल आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल बाहेर पडला सीमारेषेच्या. 6 धावा नक्कीच मिळाल्या. संख्या फलकावर पोहोचल्या 3 चेंडू आणि 10 धावा गरज असेल. क्रुशियल मोमेंट वन्स अगेन हा प्रकारचा चेंडू होता. फुटवर्क देखील चांगलं बघायला मिळत होतं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. पाटील सर काय म्हणाल? निर्धाव चेंडू निघण्यामध्ये यश मिळालं. एक गोलंदाज अतिशय चलाक गोलंदाज म्हणावा लागेल. एक मोठा फटका नक्कीच मारला पहिल्यांदा, परंतु दुसऱ्या बॉलमध्ये
अतिशय चांगले गोलंदाजी हाताळून आपल्या संघाला सावरलंय. यस 2 चेंडू आणि 10 धावांची गरज म्हणजे 2 सिक्सर किंवा 1 सिक्सर आणि चौकाराची गरज. विश्वास बोलतोय बॅकफुटवर जातो. यावेळी जर आपण पाहिलं तर मग मिडॉनच्या वरून सेफ लँडिंग होते. एक धाव गाली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नाला यश. ओ माय गॉड 2 धावा या ठिकाणी सहजरित्या. काय मानसिकता होती, काय सोच होती त्या बिल्डरची. इथे रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. ओ माय गॉड हे काय होतं ही रन मित्र म्हणेन अजिबात नसणार आहे. कारण स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता. आपण मागे देखील चर्चा केली होती. परंतु जाऊ द्या. 1 चेंडू आणि आय थिंक 8 धावांची गरज म्हणजे 8 मारायला गेलं. पाटील सर छक्का आहे पण 8 नाहीये. आणि खरंच एकच रन होती, परंतु दुसऱ्या रनाची गती कमी झाली असती बॉल फेकला असता तर. परंतु काय होतंय याच्यामध्ये फिल्डरला वाटलं असेल का एकच बॉल हे संपलं खेळ, त्यामुळे असं होऊ शकलं असेल. परंतु काय होऊ शकते बघा. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलमध्ये 8 रनाची आवश्यकता आहे. येस 1 चेंडू आणि 8 धावा. इथे मात्र जर गोलंदाज चुकी करतो, एखादा नो बॉल टाकतो, तिथे चौकार षटकार होते तर वापसी करू शकते कौसा संघ. काय होईल, फायनलचं तिकीट मिळेल कोणत्या संघाला, पोगाव संघ की कौसा संघाला, हा एक प्रश्न आमच्या मायबाप क्रीडा रसिकाच्या मनामध्ये सध्या स्थितीला सुरू आहे. शेवटचा चेंडू 1 चेंडू 8 धावा. ओ माय गॉड यावेळी जर आपण पाहिलं तर मग चेंडू कोणत्या प्रकारचा न खेळता चेंडू मात्र या ठिकाणी डॉट होते आणि अशा पद्धतीने फायनलचं तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरला जातोय स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव. सो अभिनंदन पोगाव टीम आणि खूप साऱ्या शुभेच्छा आदरणीय श्री निलेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील पोगाव संघासाठी. तर मग जाऊया निश्चितच आपण मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आहे ती नक्कीच आपण वितरित करणार आहोत आणि त्यानंतर मग 200 रुपये कॅश प्राइज देखील आपण प्रदान करणार आहोत, जे नक्कीच करण ठाणगे आम्ही पिंपासकर यांच्या माध्यमातून आकाश बगलेसाठी या ठिकाणी मात्र नक्कीच हे आलेलं आहे. चला पोगाव संघ आपण मैदान खाली करायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली जानत जब्बर